लहान मुलांना सर्दी, खोकला, ताप येतो, तर त्याच्यासाठी घरगुती उपाय आहे बाजरीची पेज करून द्यायची. हे बाजरीचं पीठ आहे. आता हे मस्त खमंग असं भाजून घ्यायचं. चला तर हे आता मस्त भाजून घ्यायचंय. जास्त काळं पण नाही करायचं, आधीच काळं असतं ते, म्हणून थोडंसं भाजून घ्यायचंय, गोल्डन करून घ्यायचंय. तुम्ही बघू शकताय हे असं गोल्डन झालंय. आता हे बघा, हे आता गॅस बंद करायचंय. आणि आता हे एका साईडला काढून घ्यायचंय. आता याच्यामध्ये आपण जिरं टाकणार आहे. ही रेसिपी माझ्या आजीची आहे, तेव्हा ते करायचे. आणि याच्यात ॲड म्हणून मी थोडंसं हिंग टाकतीये. चवीनुसार हिंग टाकलं. आणि हे पीठ आहे ना, हे पीठ टाकून द्यायचं याच्यात. माझ्याकडे ट्रायपॉड नाही म्हणून मला हातात मोबाईल पकडावा लागतोय. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि तुपाचीच फोडणी द्या, तेलाची फोडणी नका देऊ. जर तुमच्याकडे जर तूप नसेलच तर तुम्ही तेलाची फोडणी देऊ शकता, पण कारण की लहान मुलांना तेलापेक्षा तूप जास्त चांगलं असतं शरीराला, आणि आजारी असल्यावरती शक्यतो तूपच द्यावं. आता आपण याच्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकणार आहोत. पाणी तुमच्या गरजेनुसार टाका, जास्त पण नका टाकू. पण कसं बाजरीचं पीठ घट्ट होतं, त्यामुळं हे बघा असं थोडंसं हटून घ्यायचंय. आणि याच्यामध्ये तुम्ही गूळ किंवा चवीनुसार मीठ ॲड करू शकता. तुमच्या मुलांना जर गोड नसेल आवडत तर तुम्ही गोड टाकणं स्किप करा आणि याच्यामध्ये तुम्ही मीठ टाका. आणि हे तब्येतीसाठी पण छान असतं आणि वजनही लवकर वाढतं. आणि हे थंडीमध्ये ना, शक्यतो थंडीमध्येच हा उपाय करायचा आहे, कारण की थंडीमध्ये बाजरी उष्ण असते आणि शरीर उष्ण राहण्यासाठी, गरम राहण्यासाठी ही बाजरी खूप मदत करते. आणि तुम्ही म्हणत असाल की तू हिंग का टाकलं? हिंग मी पोट वगैरे असं दुखत नाही म्हणून त्याच्यासाठी हिंग टाकलं ना. त्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकते चवीनुसार. मी गूळ नाही टाकत आहे, गूळ मी नंतर करेल. याच्यात काय नाही वेगळं, फक्त गूळ ॲड करायचं. दुसरी रेसिपी काही नाही आहे वेगळी, गुळाची वेगळी याची वेगळी असं काही नाही आहे. याच्यात फक्त आता जिऱ्याची फोडणी द्या, कारण की जिरे चांगले असतात. आणि बघू शकता हे बाळंतणीला पण देतात बघा तुम्ही, आणि हे लहान मुलांना पण पचायला चांगलं. हे चांगलं शिजून घ्या. आता याच्यावर मी आता झाकण ठेवते, म्हणजे गदगद उकळी आली ना खूप छान लागतं. हे जुन्या पिढीपासून आलंय आणि याचा उपयोग थंडीमध्ये हमखास केला जातो, कारण की थंडीमध्ये बाजरी ही उष्ण असते आणि शरीर आपलं उष्ण राहण्यासाठी, गरम राहण्यासाठी बाजरी ही खूप महत्त्वाची असते. आणि बघा ना तुम्ही, इतर वेळेस आपण बाजरी जास्त खात नाही. उन्हाळ्यामध्ये शक्यतो खात नाही, पावसाळ्यात पण क्वचित खातो, काही काही ठिकाणी रोज खातात. पण शक्यतो आपण थंडीमध्ये जास्त खातो, कारण की बाजरी उष्ण असते आणि आपल्याला जुनं आहे ते, आणि गरम राहतं शरीर, व्यवस्थित राहतं, तब्येत पण सुधारते. त्याच्यासाठी हे लहान मुलांना खूप छान आहे. आणि तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि मला नक्की शेअर करा. खूप छान आहे आणि लवकर मुलांची सर्दी खोकला थांबतो. आणि तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्स करून नक्की सांगा केलं की नाही. आणि माझा अवतारावरती जाऊ नका, माझी पण तब्येत जरा खराब आहे, आवरलंच नाही. पण मुलाला बरं नसल्यावरती आपल्यालाही काही सुचत नाही. केस विंचरायला सुद्धा आईला सुचत नाही, हे प्रत्येक आईला माहीत असतं. त्यामुळे इग्नोर माझ्या केसांवरती, माझ्या चेहऱ्यावरती. आता काय वेगळंच असतं.
पण ही रेसिपी नक्की ट्राय करा. आणि याला रेसिपीला मला नाव नाही माहिती, पण बाजरीची पेज हे माहिती आहे मला. काय नाव असेल हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात हे पण मला कमेंट्स करून नक्की सांगा. आणि काही नवीन ॲड करायचं असेल तर मला नक्की सांगा. थँक्स. बघू, तुम्ही बघू शकताय. सॉरी, हे बघा या प्रकारे होतं हे. बाजरी शिजल्यावरती आणि गूळ टाकला ना, हे पूर्ण याच्यासारखं लागतं, काय म्हणतात, चॉकलेट फ्लेवर नसतो का, त्या टाईप लागतं. आणि खूप छान लागतं. बघू शकताय तुम्ही कन्सिस्टन्सी त्याची. लहान मुलं पण आवडीने खातात. पहिले डिलेवरीमध्ये खूप द्यायचे, कंटाळा यायचा. आता काय, लहान मुलांनाही खूप छान असतं. करून बघा नक्की. मस्त शिजून घ्या असं, म्हणजे पोट वगैरे दुखणार नाही. माझ्या मुलाला पण सर्दी झाली आणि मला पण सर्दी झाली. म्हटलं त्याला पण होईल आणि मला पण होईल. शक्यतो त्याच्यासाठीच केलं हे. पण घरगुती उपायाने लवकर बरं होतं, माझं अनुभव आहे. तुम्हाला कसं वाटतं हे मला नक्की सांगा. कारण की घरचे उपाय कधीही चांगले. तुम्ही जास्त वाफ पण नका देत जाऊ. तुम्ही सर्दी झाल्यावरती लहान मुलांना शक्यतो ओव्याची वाफ द्या. ओवा आणि बाजरीचं पीठ असेल तर बाजरीची वाफ द्या. लसणाचे तुमच्याकडे साल असेल त्याचे, ते टरफलं म्हणतो आपण, ते असेल तर त्याची वाफ द्या. शक्यतो ते मेडिकलचं तुम्ही वाफ देऊच नका डॉक्टरच्या याने. डॉक्टरच्या जास्तच प्रमाणाच्या बाहेर झालं तर डॉक्टरच्या सल्ल्याने उपाय घ्या. कारण की डॉक्टर हे योग्यच मार्गदर्शन करतात. त्यामुळे डॉक्टरच्या सल्ल्यानेच करा. पण शक्यतो थोडीशी सर्दी झाली असेल, नाक कोंडत असेल तर आपण घरच्या घरीही नीट करू शकतो. प्रत्येक आईला माहीत असतं. त्यामुळे प्रत्येक वेळेस हॉस्पिटलमध्ये जाणं हे चुकीचं आहे. जास्तच इमर्जन्सी असेल तर जा, पण शक्यतो आपल्या मुलाला घरच्या घरीच नीट करा. हे प्रत्येक आईच करते, सांगायची गरज नसते. चला, हे शिजलंय, आता मी काढून घेते. हे बघा, बघा किती छान अशी पेज दिसते. शकता, हे बघा ही पेज आहे. 2 मिनिटं मी तुम्हाला चाकून दाखवते. गरम आहे. खूप छान लागते. नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्स करून नक्की सांगा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.